पांढऱ्या शुभ्र कागदावरती रंगांनी त्यांची कथा मांडली. पांढऱ्या शुभ्र कागदावरती रंगांनी त्यांची कथा मांडली अन कोऱ्या कागदाच्या मनावरती कोरल्या गेल्या सजीव रंग आठवणी. चित्र, रंग आणि खरं म्हणजे तर ते चित्र रंगवत असताना किंवा ते साकारत असताना चित्रकाराच्या मनातले भाव. कारण हे चित्र सजीव करण्यामागे तो चित्रकार असतो. साधा झाडाचा जरी विषय असला तरी प्रत्येक चित्रकार काहीतरी वेगळा विषय घेऊन ते चित्र साकारण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी त्याच्या दृष्टिकोनावर आणि त्याच्याकडे असलेल्या कलागुणांवर, कौशल्यांवरच ते अवलंबून असतं. पण चित्र हे आपल्या डोळ्यांना आणि विचारांना स्पष्टता देतात. नमस्कार, मी योगिनी. आजच्या भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आणि तुम्ही असं म्हणाल की आपला विषय तर फक्त कविता, शब्द यांच्याशीच असतो, तर मग आज चित्रांचा आणि रंगांचा उल्लेख का? तर विषयच तसा आहे. ज्यांची कविता मी तुम्हाला आज ऐकवणार आहे ते कवी नलेश पाटील. हे चित्रकारही होते आणि कविताही लिहित होते. अशी त्यांची दुपेडी ओळख. शब्दांमधून, कवितांमधून निसर्गाचं ते मनमोहक चित्र रसिकांच्या डोळ्यांसमोर उभं करण्याचं कौशल्य, सामर्थ्य त्यांच्या कवितांमधून दिसून येतं. मागच्या भागात जसं मी मंगेश पाडगावकरांची पावसावरची कविता तुम्हाला ऐकवली होती आणि त्या कवितेचा जसं तुम्ही आनंद घेतला होता, परभणी, यवतमाळ, जळगाव, औरंगाबाद इथून तुम्ही कविता ऐकताय, बघताय आणि कवितेचा आस्वाद घेताय हे देखील कळवलं होतं. त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि याही कवितेचा तुम्ही असाच आनंद घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा की पाऊस म्हटलं की तुमच्या मनात कोणती एक आठवण जागी होते. आता नलेश पाटील यांच्या ह्या कवितेकडे वळूया. पाऊस ठेवून जातो झाडांच्या पायाजवळ आरसे. पाऊस ठेवून जातो झाडांच्या पायाजवळ आरसे अन झाड ऋतूभर मजबूल आपल्याच रूपात. बाहेरची झाडं आरशात, आरशातली बाहेर. बाहेरची झाडं आरशात, आरशातली बाहेर डोकावत राहतात एकमेकात. कुठली खरी आणि कुठली खोटी काही समजतच नाही. मनसोक्त डुंबल्याशिवाय दोन्हीकडे काही उमजतच नाही. पाऊस विणत राहतो आपल्या पारदर्शी धाग्यांनी आरसे. पाऊस विणत राहतो आपल्या पारदर्शी धाग्यांनी आरसे. आपण संभ्रमात, काही कळतच नाही आपल्याला फारसे. आरशांवर येतात ओघळ हिरव्यागार फांद्यांचे. आरशावर येतात ओघळ हिरव्यागार फांद्यांचे. त्यावर कोणी पाखरू बांधूप आहे घरट तरंगांचे. खोलवर आत निवांतात वाहतो आकाशाचा पारा. खोलवर आत निवांतात वाहतो आकाशाचा पारा. सळसळून काढतो पाण्यातली झाडं बाहेरचा वारा. आरशांच्या काठांवर दाटून येतात गर्द निळे उसासे. आरशांच्या काठावर दाटून येतात गर्द निळे उसासे. आपण संभ्रमात, आपल्याला कळतच नाही काही फारसे. ऋतू सरत जाताना आरशांचे खोलवर खचत जाणे. ऋतू सरत जाताना आरशांचे खोलवर खचत जाणे. झाडांचे पुन्हा एकदा असे काठावर एकाकी जिणे. आरशातली झाडं कुठे निघून जातात कोण जाणे. आरशातली झाडं कुठे निघून जातात कोण जाणे. काठावरल्या झाडांना आता वर्षभर त्यांचीच वाट पाहणे. आता फक्त वाट्याला दिवसभर ऊन. आता फक्त वाट्याला दिवसभर ऊन आणि पहाटेचे दव जरासे. आता फक्त वाट्याला दिवसभर ऊन आणि पहाटेचे दव जरासे. आपण संभ्रमात, काही कळतच नाही आपल्याला फारसे. पाऊस घेऊन जातो परत. पाऊस घेऊन जातो परत झाडांचे नितळ आरसे. पाऊस घेऊन जातो परत झाडांचे नितळ आरसे. किती साधं चित्र आहे की पाऊस पडत असताना किंवा पाऊस पडून गेल्यानंतर झाडांच्या मुळाशी ते पाणी साचलेलं असतं आणि त्या पाण्यात झाड आपलं प्रतिबिंब पाहतंय. आणि सगळ्यात सुंदर ओळ म्हणजे की पाऊस विणत राहतो आपल्या पारदर्शी धाग्यांनी आरसे. काय सुंदर कल्पना केली आहे. खरंच नलेश पाटील यांची ही कविता पावसावरची खूप सुंदर आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि ज्यांना निसर्ग, कविता, पाऊस या सगळ्या गोष्टी आवडतात त्यांना ही कविता नक्की शेअर करा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खाली लाल अक्षरात सबस्क्राईब असं लिहून आलेलं दिसेल, तिथे टच करा आणि बेल आयकन प्रेस करा. म्हणजे मंगळवारी 7:30 वाजता जेव्हा केव्हा मी कविता अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा एकदा पुढच्या मंगळवारी आपण एका नवीन कवितेसह नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आयुष्याचा आनंद घेत राहा आणि कविता ऐकत राहा. धन्यवाद.